तारीख होती 1 जून 2024. खम्मम पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आपापल्या कामकाजामध्ये व्यस्त होते. तेव्हा अचानक घाईगडबडीमध्ये एक 32 वर्षाचा डॉक्टर तरुण त्या ठिकाणी आला व पोलिसांना म्हणाला, माझ्या गाडीचा अपघात झाला आहे व त्यामध्ये माझी बायको आणि 2 लहान मुली यांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले. पोस्टमॉर्टम करत असताना बायकोच्या व 2 मुलींच्या दंडावर इंजेक्शन मारलेले डॉक्टरांना आढळून आले. त्यामुळे हा अपघात नसून खून असावा असा अंदाज डॉक्टरांना आला. 1.5 महिन्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. तो रिपोर्ट पाहून पोलिसांच्या लक्षात आले हा अपघात नसून खून आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टर प्रवीण याला अटक केले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जे सत्य कथन केले ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. प्रवीणने त्याचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो हैदराबाद येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून नोकरी करू लागला होता. आता प्रवीणचे आईवडील त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधू लागले होते. कुमारी नावाच्या मुलीबरोबर प्रवीणचा विवाह समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे लावून देण्यात आला होता. प्रवीणचा आणि कुमारीचा संसार सुखासमाधानात चालला होता. त्यांनी हॉस्पिटलजवळ एक फ्लॅट विकत घेतला होता. 2020मध्ये प्रवीणला मुलगी झाली. तिचे नाव कृषिका असे ठेवण्यात आले. 2021मध्ये त्याला दुसरी मुलगी झाली. तिचे नाव कृतिका असे ठेवण्यात आले. आता दोघांचा परिवार हा 4घांचा झाला होता. आनंदामध्ये हा परिवार राहत होता. पण त्या परिवाराला त्या पोरीमुळे दृष्ट लागली. प्रवीण ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता तिथे सोनी नावाची एक नर्स काम करत होती. सोनीचे वय 25 होते. ती सुंदर होती आणि डॉक्टर प्रवीणबरोबरच काम करत होती. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. प्रवीण आता सोनीच्या शरीरावर फिदा झाला होता. कधी एकदा तिला लॉजवर घेऊन जातो आणि तिच्यासोबत शरीर संबंध करतो असे त्याला झाले होते. नर्स सोनीला देखील डॉक्टरच्या मनात काय चाललंय ते समजत होतं. एकदा प्रवीण तिला म्हणाला, आज संध्याकाळी आपण कॉफी पिण्यासाठी हॉटेलवर जाऊ. सोनी लगेच तयार झाली. ते दोघे हॉटेलवर गेले. त्यांनी कॉफी घेतली. थोड्याफार गप्पा मारल्या. त्यानंतर प्रवीणने सोनीला प्रपोज केला. प्रपोज केल्यावर तिने तो प्रपोज ॲक्सेप्ट केला. प्रवीण तिला म्हणाला, तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. आपण लग्न करू. या बोलण्याला सोनी भुलली आणि प्रवीणने तिला लॉजवर नेले. तिथे त्यांनी मनसोक्त कामक्रीडा केली. आता त्यांच्यामध्ये दररोजच कामक्रीडा होऊ लागली. तो आता नर्स सोनीला घरीसुद्धा आणू लागला होता. डॉक्टर प्रवीणची बायको कुमारी हिला त्यांच्या दोघांच्या संबंधाबद्दल शंका येऊ लागली. त्यामुळे नवरा बायकोमध्ये जोरात भांडणे होऊ लागली. एकदा कुमारी ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती. तेव्हा प्रवीण हा सोनीला घेऊन घरी आला व तिच्याबरोबर मनसोक्त कामक्रीडा करू लागला. पण त्याच दिवशी त्याची बायको घरी आली. तिने दरवाजा वाजवला पण प्रवीणने दरवाजा लवकर उघडला नाही. ती खूप वेळ दरवाजा वाजवत होती. प्रवीणने दरवाजा उघडला तेव्हा सोनी घरातून बाहेर गेली. हे पाहून कुमारीच्या पायाखालची जमीनच हादरली. कारण तिने त्या दोघांना रंगी हात पकडले होते. त्या दिवशीपासून नवरा बायको यांच्यात नेहमीच भांडणे होऊ लागली. तेव्हा नर्स सोनी डॉक्टर प्रवीणला म्हणाली, तुला माझ्यासोबत राहायचं आहे का तुझ्या बायकोसोबत? माझ्यासोबत राहायचे असेल तर तुझ्या बायको मुलांना संपवले पाहिजे. सोनीच्या या मतासोबत प्रवीण तयार झाला. डॉक्टर प्रवीण आणि नर्स आता बायको मुलांना कसं मारता येईल याचा विचार करू लागले. त्यांनी गुगलवर खूप पद्धती शोधल्या पण त्यांना योग्य पद्धत सापडली नाही. आता बायको मुलांना आपल्या पद्धतीनेच खून करण्याचा त्या दोघांनी निर्णय घेतला. यासाठी डॉक्टर प्रवीणने हॉस्पिटलमधून 10 दिवसाची सुट्टी घेतली आणि बायको मुलांना घेऊन तो आपल्या गावाला जायला निघाला. या दरम्यान बायको कुमारीच्या अचानक पोटात दुखू लागले. अशा परिस्थितीत
डॉक्टर प्रवीण याने उपचारासाठी औषध आणले व एक विषारी इंजेक्शन घेऊन ते बायको व मुलांना दिले. त्याने ते विषारी इंजेक्शन कारमध्येच तिघांना दिले होते. तिघेही मृत झाल्यावर त्याने झाडावर आपली कार आदळली. यानंतर त्याने स्वतः पोलिसांना याची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी आरोपी डॉक्टरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ही माहिती मिळताच कुमारीचे वडील घटनास्थळी पोहोचले. पण कुमारीच्या वडिलांना संशय आला होता. ज्या अपघातात त्यांची मुलगी आणि 2 नातींचा मृत्यू झाला त्या अपघातात डॉक्टरांना एक ओरखडणी सुद्धा आली नाही असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला. याशिवाय कुमारीच्या हातावरील इंजेक्शनच्या खुनाबाबतही प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत असताना या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पोलिसांनी डॉक्टर प्रवीण आणि त्याची प्रेयसी सोनी हिला अटक करून त्यांच्यावर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.